Hello dear all, welcome to Quick Agri. This is Professor Kadam. ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आलेली आहे. ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी SBI मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर अंडर 2 पोस्ट निघलेल्या आहेत. जागा चांगल्या आहेत, एकदम व्यवस्थित आहे. सिलेक्शन फक्त इंटरव्ह्यू बेसिसवरती होणार आहे. ज्या कॅन्डिडेटने त्याचं PDF नोटिफिकेशन पाहिलेलं नसेल त्यांना रिक्वेस्ट आहे की खाली मी टेलिग्राम चॅनलची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे मी ती ॲडव्हर्टाईज टाकतो आणि तसं तर मी मॅक्झिमम गोष्टी याच्यातच क्लिअर करणार आहे. आणखी एक अनाउन्समेंट आहे दुसरी. हे जे काही बेसिस सांगतोय हा माझा एक ज्युनियर आहे. नाऊ ही इज वर्किंग ॲज अ PO इन SBI ॲट वैजापूर. त्याला बऱ्याचशा गोष्टी मी ह्या कन्सल्ट केल्या, त्याच्यासोबत बऱ्याचशा गोष्टी डिस्कस केल्या आणि तेव्हाच मग तुम्हाला सांगायला सुरुवात केलेली आहे. ओके, त्यामुळे हे जे काय आहे त्याच्यातले काही वर्ड्स माझे नाही आहेत, हे त्याचे आहेत, फक्त मी सांगतोय. ओके, ठीक आहे. बघा कुठले कुठले पॉईंट्स मी याच्यामध्ये कव्हर करणार आहे. जे कोणी कॅन्डिडेट नवीनच बघतायत, ज्यांना ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाही की ही SBI काय आहे किंवा ही कुठली पोस्ट आहे असे ज्यांना काहीच आयडिया नाही, त्यांनी बघा घाबरू नका, मी व्यवस्थित सांगतोय तुम्हाला समजून. स्टार्ट करूयात. याच्यामध्ये मी कुठले कुठले पॉईंट कव्हर करणार आहे ते इथं तुम्हाला सांगतोय. याच्यामध्ये पोस्ट किती आहेत हा मी पॉईंट कव्हर करणार आहे. त्यानंतर जे काही ह्या पोस्टचं जॉईनिंग आहे हे जॉईन करायचं की नाही करायचं, कारण हे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर त्या पोस्ट आहेत. ओके, कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड किती आहे काय हे आपण नंतर बघूयात. याची सिलेक्शन प्रोसिजर कशी आहे हे सुद्धा सांगणार आहे. क्वालिफिकेशन लागणार काय आहे, एक्सपिरियन्स लागणार आहे की नाही लागणार आहे हे सुद्धा सांगणार आहे. त्यानंतर तुमची MSc म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचे आहे की नाही हे सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर करणार आहे. जे विद्यार्थी डिग्रीच्या लास्ट इयरला आहेत ते एलिजिबल आहेत की नाही हा सुद्धा पॉईंट याच्यामध्ये क्लिअर होणार आहे. एज लिमिट काय असणार आहे दोन्ही पोस्टसाठी, एक्झिक्युटिव्ह आणि सिनियर एक्झिक्युटिव्हसाठी. डॉक्युमेंट्स कुठले कुठले अपलोड करावे लागणार आहेत हे सुद्धा याच्यामध्ये क्लिअर होणार आहे. ऑल डॉक्युमेंट्सची लिस्ट मी इथे दिलेली आहे. आणि नंतर हे जे काही पोस्ट आहे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती मी सुरुवातीला जसं सांगितलं तसं याच्यामध्ये एक्सटेन्शन होणार आहे की नाही होणार आहे. स्टार्ट करण्या अगोदर आणखी एक रिक्वेस्ट आहे, थोडंसं हँडरायटिंगकडे दुर्लक्ष करा, कारण हुशार माणसांची हँडरायटिंग फारशी चांगली नसते. ओके, ठीक. चला आपण स्टार्ट करूयात. आता पोस्ट कोणत्या आहेत हे सगळे डिटेल्समध्ये आपण बघूयात. बघा SBI मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर अंडर 2 पोस्ट निघलेल्या आहेत. एक आहे एक्झिक्युटिव्ह FI अँड MM, त्याच्या टोटल पोस्ट आहे 251. सेकंड पोस्ट आहे सिनियर एक्झिक्युटिव्ह, ज्याच्या जागा आहेत 85. ओके, ह्या पोस्ट ज्या आहेत ह्या कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती आहेत. आता कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती आहेत तर मग आम्हाला का सांगताय जॉईन करा. साधा प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो की मग कॉन्ट्रॅक्ट संपल्याच्या नंतर मग आम्ही काय करावं. ओके, ठीक आहे. सुरुवातीला लक्ष ठेवा, सुरुवातीला हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे 3 वर्षासाठी आहे आणि नंतर 3 वर्षाच्या नंतर परत तुम्हाला 2 वर्षासाठी एक्सटेन्शन भेटणार आहे, म्हणजे एकूण 5 वर्षासाठी असणार आहे. पॅकेज किती असणार आहे दोन्ही पोस्टसाठी ह्याचा सुद्धा मी उल्लेख करणार आहे, पॅकेज पण सांगणार आहे. मग हा प्रश्न अगोदर मी तुमचा क्लिअर करतोय की सर हे जर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहे तर मग आम्ही जॉईन करायचं की नाही करायचं. मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा हाच प्रश्न आहे, सर्वजण इथंच कन्फ्यूज आहेत. माझं जर मत विचारलं तर मी सांगेल 100% जॉईन करायला पाहिजे. का जॉईन करायला पाहिजे विथ प्रूफ सांगणार आहे. फर्स्ट गोष्ट लक्षात घ्या की अनसर्टन्टी ऑफ वॅकन्सीज इन फ्युचर. आता हे काय आहे बघा, इंडियन इकॉनॉमीला जो काही सेटबॅक लागणार आहे, गव्हर्नमेंटला जो काही हा आर्थिक नुकसान या पॅन्डेमिक कोविडमध्ये सहन करावं लागणार आहे, त्यामुळं थोडंसं अनसर्टिनिटी आहे फ्युचरमध्ये जागा येतील की नाही. IBPS जागा काढेल का, बाकीच्या तर गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलेलंच आहे की महाराष्ट्राने तर सरळ सांगितलं आहे की नवीन पद भरती करणार नाहीयेत. ओके, मग ही जी काय अनसर्टन्टी आहे, अनसर्टन्टीमध्ये भविष्यात जागा येतील की नाही आपल्याला माहिती नाही, ह्या जागा आपल्या हातात आहेत, मग ह्या निश्चितच जॉईन करायला पाहिजे. ओके, जे आपल्या सध्या हातात आहे ते आपण जॉईन करून पुढच्या अभ्यासाला लागलं पाहिजे. ओके, सेकंड गोष्ट आहे फायनान्शियल स्टॅबिलिटी. बऱ्याचशा विद्यार्थ्यांची इकॉनॉमिक कंडिशन फारशी गुड नसते, ते कष्टानं शिकत असतात. तशा विद्यार्थ्यांसाठी हा एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. एकदा जॉब मिळवलात, इन्कम चालू राहील, पेमेंट चालू राहील, फायनान्शियल स्टॅबिलिटी येईल आणि तुमचा अभ्यासाचा कॉन्फिडन्स वाढेल. नेक्स्ट गोष्ट आहे इट हेल्प्स टू इन्क्रीज युअर कॉन्फिडन्स. ही जर पोस्ट तुम्ही जॉईन केलीत ही पोस्ट तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आता कॉन्फिडन्स कसा वाढणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी पूर्ण इंडियामध्ये जागा आहे 251. ओके, आता 251 जागा ऑल ओव्हर इंडियामध्ये आहेत आणि त्यात आपलं सिलेक्शन झालं तर ऑब्विसली इट्स अ प्राऊड थिंग फॉर अस. एवढ्या मोठ्या जागेमध्ये ऑल इंडियामध्ये माझं सिलेक्शन होतं, निश्चितच आपला कॉन्फिडन्स वाढेल का कमी होईल. ऑब्विसली कॉन्फिडन्स वाढणार आहे. हा कॉन्फिडन्स एकदा वाढला
की तुम्ही तुमचं जे काही पुढचं टार्गेट आहे, तुमच्या जे काही बँकिंग रिलेटेड दुसऱ्या एक्झाम्स आहेत त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता. म्हणून ही तुम्ही जॉईन करायला पाहिजे असं मला वाटतं. आता नेक्स्ट पॉईंट आहे, का बरं जॉईन करायला पाहिजे? एक्सपिरियन्स विथ ग्रेट ऑर्गनायझेशन. आता हे काय आहे? SBI सारख्या बँकिंगमधल्या टॉप मोस्ट ऑर्गनायझेशन सोबत काम करण्याची संधी आपल्याला मिळते. ही संधी लहान नाही. हा जो काही एक्सपिरियन्स तुम्ही ह्या एंटायर 5 इयर्समध्ये घेणार आहात, हा एक्सपिरियन्स निश्चितच तुम्ही पुढे एखाद्या इंटरव्ह्यूसाठी गेलात, पुढे एखाद्या तुमचा अभ्यास चालूच राहणार आहे, आपल्या अभ्यासाची प्रोसिजर चालूच राहणार आहे. परत एखाद्या बँकेच्या इंटरव्ह्यूसाठी जर तुम्ही गेलात, हा जो काही एक्सपिरियन्स आहे तुमचा या ब्रँडच्या नावाखाली जो काही लागणार आहे, हा निश्चितच तुम्हाला हेल्प करणारा आहे. म्हणून जॉईन करायला पाहिजे. आता सर्व घोडं इथं अडतंय, सर्व गोष्टी इथून होतात. हाय सॅलरी आणि इन्क्रीमेंट. बघा, सिनियर एक्झिक्युटिव्ह साठी जे काही पॅकेज आहे, हे पॅकेज आहे 6 लाख पर ॲनम. ओके. आणि सिनियर एक्झिक्युटिव्ह पॅकेज आहे 10 लाख. म्हणजे एक्झिक्युटिव्ह मध्ये तुम्हाला जो काही पेमेंट पडणार आहे, हा पडणार आहे 50,000 रुपये महिना. ओके. थोडंसं याच्यामध्ये त्यांनी डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे, 50,000चं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे त्यांनी. एक आहे 70% आणि दुसरा आहे 30%. 70% जर तुम्ही 50,000चं केलं तर ते होतं 35,000. ही 35,000 रुपये तुम्हाला फिक्स सॅलरी भेटणार आहे. आणि वरचे जे 15,000 रुपये आहेत, या 15,000चं त्यांनी 30% मध्ये डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. आणि ते व्हेरिएबल राहणार आहे. व्हेरिएबल म्हणजे काय? तुमचा परफॉर्मन्स कसा असणार आहे, किंवा ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस वगैरे या सर्व गोष्टी कन्सिडर करून ते भेटणार आहे. मिनिमम जरी तुम्ही 20% जरी पकडलं तरी तुमचा पेमेंट जवळपास 40 ते 45,000 पर्यंत जातो. आणि तुम्हाला ही जी काही इन्क्रीमेंट आहे, ही 10% इन्क्रीमेंट प्रत्येक वर्षाला आहे. म्हणजे 6,000 रुपये इन्क्रीमेंट तुम्हाला प्रत्येक वर्षाला भेटणार आहे. मग एवढी हाय सॅलरी आहे, इन्क्रीमेंट आहे, एवढा ब्रँड सारखा लोगो राहतोय, एक्सपिरियन्स वाढतोय, सगळ्या गोष्टी होत आहेत. दॅट्स वाय मला असं वाटतं की तुम्ही जॉईन करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, याचं जे काही नेचर ऑफ वर्क आहे या पोस्टचं, हे फील्डवरती आहे. फील्डवरती जाऊन तुम्हाला जे काय आपण म्हणतो हे काय म्हणतो, डाटा कलेक्शनचं काम जे काय आहे, हे काम करायचंय शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन. त्यामुळे तुम्हाला जो काय आहे, हा ऑफिसच्या बाहेरचा जॉब आहे. ऑफिसच्या बाहेरचा आहे म्हणजे निश्चितच तुम्हाला अभ्यासासाठी वेळ भेटतोय. म्हणजेच तुम्ही तुमचं दुसरं बँकिंगच्या एक्झामचं जरी टार्गेट असेल तरी या पोस्टमधनं तुम्हाला जॉईन केल्याच्या नंतर अभ्यासासाठी वेळ भेटतोय. म्हणून या सगळ्या गोष्टीचं अनालिसिस केल्याच्या नंतर मला असं वाटतं की जॉईन करायला काहीही हरकत नाही. ओके. हे सगळं झालं. पोस्ट क्लिअर झाल्या, पेमेंट किती आहे, पॅकेज किती आहे, जागा किती आहेत, जॉईनिंग करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, इथपर्यंत क्लिअर झालं. नेक्स्ट आहे सिलेक्शन प्रोसिजर. काय सिलेक्शन प्रोसिजरचे 3 टप्पे आहेत. ते 3 टप्पे म्हणजे घाबरून नका जाऊ, प्री मेन्स इंटरव्ह्यू असं नाहीये. फक्त तुम्हाला सुरुवातीला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचे. ऑनलाईन ऍप्लिकेशनचं PDF मध्ये त्यांनी वेबसाईट वगैरे दिलेली आहे, PDF मधनं बघून घ्या. ऑनलाईन ऍप्लिकेशन केल्याच्या नंतर तुमची शॉर्ट लिस्टिंग होणार आहे, शॉर्टलिस्ट करणार आहेत कॅन्डिडेट, आणि मग तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. आणि युअर सिलेक्शन इज ओनली ऑन द बेसिस ऑफ इंटरव्ह्यू. ओके. पण शॉर्टलिस्टिंग जे काय होणार आहे, शॉर्टलिस्टिंग तुमचं डॉक्युमेंटच्या बेसिसवरती होणार आहे. म्हणून डॉक्युमेंट एकदम व्यवस्थित अपलोड करायचे. डॉक्युमेंटमध्ये हुकला की प्रोसेसमधनं हुकला, संपला विषय, तिथंच विषय संपला त्याचा. ठीक आहे. आता इंटरव्ह्यूवरती सिलेक्शन होणार आहे, त्यामुळे इंटरव्ह्यूला खूप सारं महत्त्व आहे. ओके. आता येऊयात आपण क्वालिफिकेशन काय काय लागणार आहे. सर मग इथपर्यंत सगळं क्लिअर झालं. पोस्ट कोणत्या आहे, जॉईन करायला पाहिजे नाही करायला पाहिजे, सिलेक्शन कसं होणार आहे, फक्त इंटरव्ह्यू बेसिसवरती होणार आहे, शॉर्टलिस्टिंग होणार आहे, इथपर्यंत वेल. ओके. आता क्वालिफिकेशन काय लागणार आहे. मी अगोदर सांगितलं तुम्हाला 2 पोस्ट आहेत, एक्झिक्युटिव्ह आणि सिनियर एक्झिक्युटिव्ह. त्यातली पहिली जी पोस्ट आहे एक्झिक्युटिव्ह, या एक्झिक्युटिव्ह पोस्टसाठी क्वालिफिकेशन आहे ॲग्रिकल्चर डिग्री अँड अलाइड ब्रँचेस. इथं मला मुलांच्या मनामध्ये दुसरा एक क्वेश्चन आहे की सर मग अलाइडमध्ये मग आपलं बीटेक फूडटेक येतं का, त्यानंतर फॉरेस्ट्री येतं का, हॉर्टिकल्चर आहे का, त्यानंतर फूड टेक्नॉलॉजी आहे का, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे का. बिलकुल घाबरून नाही जायचंय, तुम्ही सुद्धा अप्लाय करायचं. यू आर ऑल्सो इलिजिबल. IBPSने त्यांच्या ॲग्रिकल्चर आणि अलाइड ब्रँचेसचे डेफिनेशन मागेच क्लिअर केलेली आहे. जे काही केस वगैरे मॅटर जे काही झालं त्याच्यामध्ये ते क्लिअर झालेलं आहे. त्यामुळं सर्व कॅन्डिडेट्स ॲग्रिकल्चरच्या रिलेटेडचे अप्लाय करायला इलिजिबल आहेत. ओके. त्यामुळं यू कॅन अप्लाय. आता सेकंड जी पोस्ट आहे सिनियर एक्झिक्युटिव्हची, या सिनियर एक्झिक्युटिव्हसाठी एनी ग्रॅज्युएट्स फ्रॉम एनी फील्ड, these candidates are eligible.
नेक्स्ट गोष्ट येते, मग सर एक्सपिरियन्स लागणार आहे का, कारण त्या ॲडमध्ये तर दाखवतं एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स जो काय पाहिजे तो एक्सपिरियन्स तुम्हाला फक्त ह्या सिनियर एक्झिक्युटिव्ह पोस्टसाठी एक्सपिरियन्स लागणार आहे. द नेम इट सेल्फ इंडिकेट सिनियर एक्झिक्युटिव्ह, सिनियर आहे म्हणजे निश्चितच एक्सपिरियन्स तिथे लागणार आहे. सिनियर एक्झिक्युटिव्हसाठी मग किती इयर्सचा एक्सपिरियन्स लागणार आहे, 3 इयर्स. ओके, 2 इयर्सचा एक्सपिरियन्स तुम्हाला NGO आणि अदर ऑर्गनायझेशन सोबत पाहिजे. पण तुमचा जर एक्सपिरियन्स मायक्रो फायनान्समध्ये असेल तर सिनियर एक्झिक्युटिव्हसाठी तुम्हाला मोर प्रेफरन्स देण्यात येईल. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालेलं आहे. क्वालिफिकेशनमध्ये पहिल्या पोस्टसाठी एक्झिक्युटिव्हसाठी फक्त आणि फक्त डिग्री पाहिजे. ओके, आणि अलाइड ब्रँचेस ॲग्रिकल्चरचे एलिजिबल आहेत. सिनियर एक्झिक्युटिव्हसाठी एनी ग्रॅज्युएट एलिजिबल आहेत. एक्सपिरियन्स फक्त सिनियर एक्झिक्युटिव्हसाठी लागणार आहे. आपला कन्सर्न जो आहे, आपला मेन कन्सर्न जो आहे तो ॲग्रिकल्चरचा आहे आणि आपल्याला इथे एवढ्या साऱ्या जागा आहेत तिथे एक्सपिरियन्स लागणार नाही. दुसरी गोष्ट, विद्यार्थी तिथे कन्फ्यूज होतात ते PDF रीड केल्याच्या नंतर की PG रिक्वायर्ड आहे की नाही. याच्या बाबतीत मी थोडंसं बोलतो. पोस्ट ग्रॅज्युएशन गरजेचं आहे का, त्यांनी जो PDF मध्ये उल्लेख केलेला आहे तो फक्त एवढा केला की पोस्ट ग्रॅज्युएशन इज प्रिफर्ड. जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर वेल अँड गुड, नसेल तर काही हरकत नाही. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगतो, ह्या जे काही मोठ्या ऑर्गनायझेशन असतात, ओके, ह्या मोठ्या ऑर्गनायझेशन कधीही क्वालिफिकेशनला महत्त्व देत नाहीत. दे आर सी क्वालिटीज इन्स्टेड ऑफ क्वालिफिकेशन. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 2012ची इफ्कोची ॲड होते, त्याच्यामध्ये 6 जागा होत्या. आय एम ऑल्सो क्वालिफाईड दॅट इंटरव्ह्यू. तिथे 6 जागेपैकी जे काही सिलेक्शन झालेलं होतं ते 4 पोस्ट जे होत्या त्या एकदम फ्रेशर BSc पास आउट विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलेलं होतं. दिस इज माय एक्सपिरियन्स. या बेसिसवरती मी तुम्हाला सांगतोय की युअर क्वालिफिकेशन डझंट मॅटर. एक गोष्ट लक्षात ठेवा, साधी गोष्ट आहे. जर क्वालिफिकेशन गरजेचं असतं तर त्यांनी आपल्याला क्लिअर कट सांगितले होते की पोस्ट ग्रॅज्युएशन मस्ट रिक्वायर्ड किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन रिक्वायर्ड आहे असं सांगितलं असतं. असा कुठेही उल्लेख नाही. म्हणून आपण गेस करू शकतो की पोस्ट ग्रॅज्युएशन नसेल तरी घाबरून नाही जायचे. ज्याच्यामध्ये ॲबिलिटी असेल, जो बोलल त्याचं सिलेक्शन होईल. ओके, पोस्ट ग्रॅज्युएशन रिक्वायर्ड. बघा, सिलेक्शन कुणाचं होणार आहे, सिलेक्शन इंटरव्ह्यूमध्ये जो परफॉर्म करणार आहे, ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू जो बोलेल तो सिलेक्ट होईल. तिथे तुम्ही काय बोलता, हाऊ यू आर रिप्रेझेंट युअर सेल्फ, व्हॉट स्किल तुम्ही दाखवता त्यांना, या सगळ्या गोष्टीवरती ओनली युअर इंटरव्ह्यू मॅटर्स. क्वालिफिकेशन डझंट मॅटर. कारण माझं एक सरळ म्हणणं आहे, शिकलेले सर्व शहाणे नसतात. क्लिअर. आता मग लास्ट इयरवाले एलिजिबल आहेत का, सर मग आम्ही डिग्रीच्या लास्ट इयरला आहेत, मग आम्ही इलिजिबल आहेत का, नाही. यू आर नॉट इलिजिबल. का, कारण डिग्री कंप्लीट होणं गरजेचं आहे. नंतर बघूयात आपण एज लिमिट काय आहे. एज लिमिट काय लागणार आहे. 1 नंबरची जी पोस्ट आहे एक्झिक्युटिव्ह, याच्यासाठी एज लिमिट आहे 30 वर्ष. जर कॅन्डिडेट SC ST असेल तर त्याला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. जर कॅन्डिडेट OBC असेल तर त्याला 3 वर्षाचं एक्सटेन्शन आहे किंवा सूट आहे 3 वर्षाची. आता सेकंड पोस्ट जी आहे सिनियर एक्झिक्युटिव्ह, याच्यासाठी एज लिमिट आहे 35 इयर्स. ऑब्विसली एक्सपिरियन्स 3 वर्षाचा मागितला आहे. सिनियरिटीच्या बेसिसवरती पोस्ट आहे म्हणून एज लिमिट थोडीशी जास्त ठेवलेली आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर. आता बघूयात डॉक्युमेंट कुठले कुठले अपलोड करायचे. बघा, डॉक्युमेंटचं महत्त्व एवढं आहे, त्यांनी क्लिअर कट त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. डॉक्युमेंट अपलोड करायला जर चुकलात तर तुमचं तिथंच गेम झाला, तिथून पुढं गाडी पुढं जाणार नाही. ओके, आता बघूयात, कारण ह्या डॉक्युमेंटच्या बेसिसवरती तुमची शॉर्ट लिस्टिंग होणार आहे. ओके, इंटरव्ह्यूसाठी जी काही शॉर्ट लिस्टिंग होणार आहे ओनली ऑन द बेसिस ऑफ डॉक्युमेंट्स विच यू आर अपलोडेड. आता त्याचं सर्वात महत्त्व कशाला आहे, पहिले डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे तो म्हणजे तुमचा रिझ्यूम. रिझ्यूमच्या बेसिसवरती तुम्ही रिझ्यूम किती व्यवस्थित भरलेला आहे त्याच्या बेसिसवरती तुमची शॉर्ट लिस्टिंग होणार आहे. म्हणून एक स्टँडर्ड फॉर्मॅट रिझ्यूमचा नेटवरनं सर्च करा किंवा हवं तुम्ही टेलिग्रामवरती टाकतोय. एक स्टँडर्ड फॉर्मॅट रिझ्यूमचा रेडी ठेवा. त्याच फॉर्मॅटमध्ये रिझ्यूम आपला सेंड करा, जेणेकरून सिलेक्शनचे चान्सेस वाढतील, शॉर्ट लिस्टिंगचे चान्सेस वाढतील. नंतर तुम्हाला लागणार आहे तुमचा ID प्रूफ. ID प्रूफमध्ये मग तुमचं आधार, पॅन, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन, बँकेचं पासबुक किंवा इव्हन तुमच्या कॉलेजचा ID कार्ड जरी असेल तरी चालेल. नंतर लागतं तुमचं प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थचं प्रूफ कशासाठी लागणार आहे, कारण एज लिमिट ठरवून दिलेली आहे म्हणून डेट ऑफ बर्थचा प्रूफ त्यांनी मागितलेला आहे. तर हा कशावरून कळतो, आपलं 10th जे काही सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेटवर डेट ऑफ बर्थ मेन्शन असते, त्याच्यावरून कळून जाईल. नंतर त्यांनी मागितलेलं आहे एज्युकेशनल सर्टिफिकेट, एज्युकेशनच्या रिलेटेड सर्टिफिकेट. याच्यामध्ये काय काय अपलोड करायचं तुम्हाला, तुमची डिग्रीची मार्कशीट
ज्याच्यामध्ये 4 इयर्स कव्हर केलेले असतात, 8 सेमिस्टर. ओके. नंतर तुमचं डिग्री जर तुम्हाला भेटलेलं असेल डिग्रीचं सर्टिफिकेट, तर ते सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फॉर्म 16 हा जो काय आहे हा फॉर्म 16 अपलोड करायचा आहे. फॉर्म 16 काय याच्याबद्दल मी डिटेल याचा एखादा फॉर्मॅट वगैरे जर असेल तर मी टेलिग्रामवरती टाकतो. ओके. नंतर तुम्हाला तुमचं अपलोड करायचं आहे रिसेंट फोटोग्राफ विथ स्माइल. ठीक आहे, आणि साईन एकदम व्यवस्थितपणे अपलोड करायचं आहे. इथपर्यंत सगळे क्लिअर झालेलं आहे. स्पेशलिस्ट ऑफिसरच्या अंडर 2 पोस्ट आहेत, एक्झिक्युटिव्ह, सिनियर एक्झिक्युटिव्ह. एक्झिक्युटिव्हचं पॅकेज आहे 6 lakhs, सिनियर एक्झिक्युटिव्हचं पॅकेज आहे 10 lakh. एक्झिक्युटिव्हच्या जागा आहेत 251, सिनियर एक्झिक्युटिव्हच्या जागा आहेत 85. जॉईनिंग करायलाच पाहिजे, एवढा चांगला गोल्डन चान्स सोडायला नाही पाहिजे. हे का सांगितले? सिलेक्शन कसं होणार आहे? अप्लाय करायचा, शॉर्ट लिस्टिंग करायचे म्हणजे डॉक्युमेंट व्यवस्थित लावायचे, इंटरव्ह्यू द्यायचा, सिलेक्ट व्हायचं, पेमेंट घ्यायचं, मजा करायची. ठीक आहे. क्वालिफिकेशन ॲग्रिकल्चर आणि अलाइड फील्ड्स एक्झिक्युटिव्हसाठी एनी ग्रॅज्युएट फ्रॉम. फॉर सिनियर एक्झिक्युटिव्ह एक्सपिरियन्स 3 वर्षाचा लागणार आहे फक्त आणि फक्त. सिनियर एक्झिक्युटिव्हला पोस्ट ग्रॅज्युएशन गरजेचं आहे, डझंट मॅटर. BSc असाल, चांगलं बोललात, इंटरव्ह्यूमध्ये परफॉर्मन्स दिला, सिलेक्शन झालं. लास्ट इयर एलिजिबल नाहीत. एज लिमिट दिलेलं आहे 30 वर्ष, 35 वर्ष. डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहेत? रेझ्यूम, ID प्रूफ, प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ, एज्युकेशनल सर्टिफिकेटमध्ये मार्कशीट, डिग्री, फॉर्म 16, रिसेंट फोटो आणि साईन. इथपर्यंत क्लिअर झालेला आहे. शेवटची गोष्ट राहते या पार्टमधले की हा जो काही कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड आहे, हा जो काही कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड मेन्शन केलेला आहे हा कसा आहे? सुरुवातीला 3 वर्ष आहे आणि नंतर 3 वर्षाच्या नंतर 2 वर्षासाठी एक्सटेंड करणार आहे. ओके. आणि सुरुवातीचे जे तुमचे 3 वर्ष आहेत त्या 3 वर्षाला 6-6 महिन्याला तुमचं चेकअप होणार आहे. चेकअप होणार आहे म्हणजे परफॉर्मन्स कसा आहे, व्यवस्थित आहे का, वेदर इज आउट ऑफ कव्हरेज किंवा जे काय असेल ते तुमचं जे काय परफॉर्मन्स असेल तो जर व्यवस्थित जर नसेल तर तुमचं तिथून पुढे ते रिव्ह्यू घेतील. ओके. मग 3 वर्ष झाल्याच्या नंतर परत 2 वर्षाचं एक्सटेन्शन भेटणार आहे, म्हणजे एकूण किती वर्षाचा झाला? 5 वर्षाचा. ठीक आहे. आता मग 5 वर्ष झाल्याच्या नंतर मग सर आमचं कॉन्ट्रॅक्ट बंद होईल का? मग आम्ही नंतर काय करावं? बघा, इथं जेव्हा मी त्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, माझ्या ज्युनियर सोबत मी जेव्हा संवाद साधला, जेव्हा त्याने ही गोष्ट विचारली तेव्हा त्याने क्लिअर कट मला इथं सांगितलेलं आहे की 2010 पर्यंत जे काही होतं, 2010 पर्यंत ह्या जे काही पोस्ट भरलेल्या होत्या तिथपर्यंत एक्सटेन्शन भेटलेलं होतं, तोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट पिरियड वाढवलेला होता. पण 2010च्या नंतर जी काही भरती झालेली आहे तिथं कुठेही कुणाचाही एक्सटेन्शन पिरियड वाढवलेला नाही. म्हणून तुम्ही फारशी आशा लावून धरू नका किंवा चुकीचा गैरसमज करून घेऊ नका की 5 वर्षाच्या नंतर आपण एवढा चांगला एक्सपिरियन्स दिलेला आहे की आपल्याला वाढवतील, असं काही होणार नाही. याचे जे काही चान्सेस आहेत ते फक्त 0% चान्सेस आहेत. त्यामुळे रियालिटी ॲक्सेप्ट करून ओके जॉईन करा, व्यवस्थित परफॉर्म करा, व्यवस्थित रिझ्यूम बनवा, व्यवस्थित इंटरव्ह्यू द्या. त्यानंतर सिलेक्शन जर झालं तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वगैरे कसा वाढणार, या सर्व गोष्टी हेल्प्स करतील. या व्यतिरिक्त पण तुमचे जर काही डाऊट्स असतील तर खाली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, टेलिग्रामवरती विचारा किंवा कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी तुमच्या प्रत्येक डाऊटचं उत्तर देईल. ओके. ठीक आहे. इथपर्यंत ओके. होप सो सगळ्यांना कळलेला असेल. प्रामाणिक प्रयत्न हाच होता की व्यवस्थित विद्यार्थ्यांना कळावं कुठली पोस्ट आहे काय आहे. ओके. होप सो सगळ्यांना समजलेलं असेल. ओके. थँक्स फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. ओके.